नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आपण पाहताय देशोन्नती न्यूज. आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की येथे लघवी करू नका, पण आता येथे लघवी करा अशी बोलण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजेच एका संशोधनामुळे आता मानवी मूत्रापासून ऊर्जा निर्मिती होऊ शकते. विश्वास बसत नाही ना, तर हे खरं आहे. आणि विशेष म्हणजे हे संशोधन केलं आहे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने. या संशोधनाला आता अमेरिकन पेटंट देखील मिळाला असून मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थ आणि त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्याचं महत्वपूर्ण संशोधन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजाराम माने आणि डॉक्टर शोएब शेख यांच्या चमूने केलं आहे. विद्यापीठाच्या इतिहासात अशाच प्रकारचं हे पहिलं पेटंट आहे. मानवी मूत्रामध्ये असलेलं कार्बन पदार्थ ऊर्जा निर्मितीसाठी उपयोगी ठरू शकते, यावर हे संशोधन करण्यात आलं आहे. पेटंट मिळवलेल्या संशोधनाच्या मुख्य अंशामध्ये मानवी मूत्रातून कार्बन नॅनो मटेरियल तयार करणं, त्याचबरोबर त्याचा वापर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो याबाबत माहिती दिली आहे या संशोधकांनी. या संशोधनाच्या माध्यमातून प्राध्यापक माने आणि त्यांच्या सहकार्यांनी एक अभिनव पद्धतीचं ऊर्जा निर्मिती करण्याचा मार्ग जणू काय आता मोकळा केला आहे. तयार केलेल्या कार्बन नॅनो मटेरियलचा वापर हायड्रोजन निर्मितीसाठी होईल आणि त्याचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग हा इलेक्ट्रिक वाहनासाठी होऊ शकेल. हायड्रोजन आधारित ऊर्जा प्रणालीचा वापर पर्यावरणास अनुकूल असून त्याचा फायदा ऊर्जा क्षेत्रात होऊ शकतो. संशोधनासाठी सौदी अरेबियाच्या किंग साऊथ विद्यापीठाचे सहाय्य आणि सहयोग महत्वपूर्ण ठरला आहे. संशोधकांना आवश्यक असलेल्या आर्थिक पाठबळ विद्यापीठाकडून मिळालं, त्याचबरोबर संशोधन पूर्ण करण्यास त्यांची मदत देखील झाली आहे. प्राध्यापक माने आणि डॉक्टर शेख यांच्या चमूच्या या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर, कुलसचिव डॉक्टर डी पवार, अधिष्ठाता डॉक्टर के पाटील, प्राध्यापक कुंभार खाने आदीनं अभिनंदन केलं आहे. आमचे नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधी पवन जमनमवार यांनी या संदर्भात अधिक आढावा घेतला आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉक्टर राजाराम माने आणि शोएब शेख यांनी महत्त्वपूर्ण असा शोध लावलेला आहे. मानवी मूत्रापासून कार्बनची निर्मिती करून त्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यात येत आहे आणि यासाठी त्यांना अमेरिकेचं पेटंट प्राप्त झालेलं आहे आणि हे विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलेच पेटंट मानलं जात आहे. आणि या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आज विद्यापीठामध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत डॉक्टर राजाराम माने सर आहेत. माने सर, तुमचं देशोन्नती डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. एकंदरीत ह्याचा शोध कशा पद्धतीने लावण्यात आला आणि याचे ऊर्जा निर्मितीसाठी कसा फायदा होणार आहे, काय सांगता? आम्ही साधारणतः पहिल्यांदा मी माननीय कुलगुरू मनोहर चासकर सरांचं मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली. या पेटंटवरती आम्ही गेली 5 ते 6 वर्ष काम करतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही जवळ 30 ते 40 मूलमूत्र गोळा करून त्याच्यावरती जे युरिक ॲसिडचे नॅनो पार्टिकल्स कसे तयार करता येतील याच्यावर विचार करत होतो. आणि आम्हाला असं जाणवलं की प्राणी आणि मानवामध्ये सगळ्यात जास्त युरिक ॲसिडचं प्रमाण हे मानवी मूत्रामध्ये आहे. त्याच्यापासून आम्ही नॅनो पार्टिकल्स तयार करून ते इलेक्ट्रोड म्हणून बॅटरीमध्ये एनर्जी वापरलं. त्याचा वापर आम्ही हायड्रोजन प्रोडक्शनसाठी केलेला आहे. आणि हे सर्व पेटंट पूर्ण करायला आम्हाला साधारणतः 3 ते 4 वर्षे पूर्ण लागली. मानवी मूत्रापासून ऊर्जा निर्मिती करण्यात आले हे सगळ्यात मोठं यश आहे. हे भारतामध्ये अंमलात येईल का? सर, भारताची लोकसंख्या जर विचार केली तर जवळजवळ आपण 150 कोटीवरती लोकसंख्या आहे आणि जे मूलमूत्र जे आपण गोळा करून ते तयार एकत्रित करून त्याच्यापासून जर आपण कार्बनची निर्मिती केली तर ते बायोजेनिक असल्यामुळं त्याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट होणार नाहीये आणि त्याचा फायदा वातावरणाला फायदाच होईल. आणि दुसऱ्या अनुषंगाने भारतामध्ये पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये याची निर्मिती होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणामध्ये कलेक्शन होऊन याचा वापर आपण हायड्रोजन निर्मितीसाठी करू शकतो. म्हणजे भारतामध्ये ते पोटेन्शियल आहे की याच्याप्रमाणे चांगल्या प्रकारची आपण हायड्रोजनची निर्मिती तयार करू शकतो. जर ही ऊर्जा निर्मिती भारतात अंमलात आली तर याचा काय फायदा होऊ शकतो?
पहिल्यांदा की याच्यामधून जी ऊर्जा तयार होते हा एकच उपयोग नाहीये. याच्यापासून ते बॅटरीची निर्मिती होऊ शकते. बॅटरीचा वापर करून हायड्रोजनची निर्मिती होऊ शकते आणि पुढे जाऊन याचा अँटी कॅन्सरमध्ये सुद्धा वापर करण्याची आमची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे हे मल्टी ॲप्लिकेशन मटेरियल आहे आणि भविष्यामध्ये याचा निश्चितच फायदा होणार आहे की वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी आणि त्याचा वापर स्पेशली इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी जो आपण हायड्रोजन वापरतो आज मितीला तो हायड्रोजन इलेक्ट्रिक व्हेकलसाठी ह्या हायड्रोजनचा निश्चितच फायदा होणार आहे. अडाणी यांची वीज निर्मिती करण्याचे नवीन धोरण असताना मानवी मूत्रापासून वीज निर्मिती झाल्यास दोघांमधील फरक काय असेल? सर अडाणींची वीज निर्मिती हे ॲक्च्युली ते एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे आणि या प्रकारची वीज निर्मिती हा नवीन शोध असल्यामुळं याची इल्ड किंवा याची प्रोडक्शन कॅपॅसिटी त्या मानाने फार कमी आहे आणि जर भविष्यामध्ये जर याला चांगल्या प्रकारचे स्केलअप केलं तर ग्रामीण भागाची गरज या निर्मितीतून भागू शकते आणि असं म्हणता येणार नाही की आपण मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी करू शकतो, परंतु ग्रामीण भागाची गरज ही निश्चितप्रमाणे काही प्रमाणामध्ये या निर्मितीपासून पूर्ण होऊ शकते. तर राज्याचा किती आर्थिक फायदा होईल आणि वीज निर्मिती करण्यासाठी अंदाजे किती खर्च येईल? सर त्याचं ॲक्च्युली हे जे संशोधन हे प्राथमिक स्तरावरती असल्यामुळे खर्चाचा आम्ही अभ्यास अजून केलेला नाहीये, परंतु ॲक्च्युली आज मी तुला आम्हाला एवढंच लक्षात आलं की मानवी मूत्रापासून एनर्जी तयार होते आणि त्याच्यात हायड्रोजन प्रोड्युशन करतो आणि जर अशा प्रकारची टेक्नॉलॉजी जर आपण डेव्हलप केली तर ही तयार झालेली ऊर्जा आपण साठवू शकतो आणि त्याचा वापर आपण पाहिजे तर उपयोगात आणू शकतो. थोडक्यात सांगायचं तर अशा प्रकारची निर्मिती ही ग्रामीण भागासाठी भविष्यात वरदान ठरले तर मला आश्चर्य वाटणार नाहीये. वीज निर्मिती करण्यासाठी शासनाकडून आपली काय अपेक्षा आहे? सर गेले 15 वर्षामध्ये शासनाने मूलभूत संशोधनाला फार कमी प्रमाणामध्ये अर्थसहाय्य केलेलं आहे आणि आमच्यासारखे जे ग्रामीण भागातले संशोधक आहेत त्यांना जर शासनाने आर्थिक उपलब्धता करून दिली तर म्हणजे चांगल्या प्रकारचे संशोधन आणि चांगल्या प्रकारचे अमेरिकन पेटंट्स भविष्यामध्ये तयार होऊ शकतो. त्यामुळं शासनाने जर मूलभूत संशोधनाला जो थांबलेला निधी जर पुन्हा प्रवाहित केला तर त्याचा निश्चितच भविष्याची शास्त्रज्ञांना तसेच समाजाला सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. हे संशोधन करण्यासाठी तुम्हाला किती काळ लागला? सर हे गेले 35 वर्ष मी संशोधनामध्ये काम करतोय आणि वेगवेगळे प्रयोग सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि हे संशोधन करण्यासाठी साधारणतः मला 4 ते 5 वर्ष लागली आणि यासाठी पूर्ण मला सहकारी डॉक्टर शोएब शेख जे माझे मित्र किंग सौदी युनिव्हर्सिटी सौदी अरेबिया त्यांनी यामध्ये जे टिपिकल कॅरेक्टरायझेशनचा इफेक्ट असतो ते बघण्यामध्ये त्यांनी फार मोठी मला मदत केलेली आहे आणि साधारण 4-5 वर्ष मला ही पेटंट पूर्ण करण्यासाठी वेळ लागला. सर तुम्हाला पेटंट दिल्यानंतर भारताची काय भूमिका आहे? सर मला असं वाटतं की आपल्याकडे फार मोठं नॉलेज ड्रेन आहे आणि नॉलेजच्या विश्वामध्ये जर आपल्या संशोधनाला आपण प्रोटेक्ट केलं आणि त्यासाठी जर आर्थिक सुविधा दिली तर आपलं संशोधन आपल्याबरोबरच राहील. जरी आपण अमेरिकेचं पेटंट घेतलं तरी त्याचे अधिकार हे आपल्याकडेच आहे. त्यामुळे उद्या जर त्याला कमर्शियलायझेशन किंवा सोशल अप्लायन्समध्ये त्याचा वापर करण्याचा योग आला तर ते सगळे मूलभूत अधिकार आपल्याकडेच राहील. थोडक्यात सांगायचं तर भारताने अशा प्रकारच्या संशोधनाला भारतातच स्थान न देता जर अमेरिकेसारख्या युरोपसारख्या ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये जर एक्सप्लोर केलं तर निश्चितच मध्ये अशा पेटंटचा जागतिक वापर हा मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याची रॉयल्टी आपल्या भारतातल्या संशोधकांना मिळेल ही अपेक्षा आहे. तर एकंदरीत या संशोधनाला जर इतर देशामध्ये सुद्धा चालना मिळाली तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो आणि पेटंट जरी अमेरिकेत असले तरी याचा सर्व आर्थिक फायदा जे आहे भारताला होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. हे होते डॉक्टर राजाराम माने सर. कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.